खरं तर आय टी क्षेत्र हे भरपूर पगार असणारं एक प्रफुल्लित आयुष्य असणारं क्षेत्र असं करिअर आहे अशी आपल्याकडे प्रचिती आहे। मात्र आता या क्षेत्राला हे अशा प्रकारे आत्महत्यांचं ग्रहण का लागलेलं आहे अचंबित टाकणारा प्रश्न आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ आणि माइंडफुलनेस टीचर डॉक्टर राजेंद्र बर्वे। बर्वे सर, आयटी हे एक आयडियल करिअर समजलं जात होतं, मात्र आता त्याला अशा प्रकारे आत्महत्यांचं ग्रहण लागण्याचं नेमकं कारण काय? आय टी क्षेत्रामध्ये आत्ताच आपण पाहिलं त्याप्रमाणे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। वय साधारण 35-40च्या आतमधलीच हे सगळी तरुण मंडळी आहेत। अतिशय वाईट वाटतं की एक अत्यंत उभारीच्या काळामध्ये त्यांना अशी त्यांनी एक स्टेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं। मी म्हणता ते खरं आहे की आय टी क्षेत्राला पुष्कळ ग्लॅमर आहे, पुष्कळ त्याच्याविषयी एक कुतूहल आहे, उत्सुकता आहे आणि एक प्रकारचं ग्लॅमर यासाठी आहे की देशी परदेशी प्रवास असतो, वेगळ्या ठिकाणी जाता येतं, पगार चांगले असतात आणि त्याच्या जोडीवरती आपण आपली एक लाईफस्टाईल क्रिएट करत असतो। पुढे आपण काय करणार आहोत, आपली घरं, त्याची EMI, आपली गाडी, या सगळ्या गोष्टी आणि एक वीकेंडच्या पार्टीज, या सगळ्या गोष्टीची एक लाईफस्टाईल तयार होत जाते आणि ती लाईफस्टाईल सगळ्या लोकांना खूप ठसठशीत आणि स्पष्ट दिसायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे या लाईफस्टाईलकडे खूप लोक आकर्षित होतात। परंतु त्या आय टी क्षेत्रामधलं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप हे सतत बदलणारं आहे। म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघतो की आय टी इंडस्ट्रीनी अनेक वेळेला काच टाकली, वेगवेगळ्या स्वरूपाची कामं आय टीनी घेतलेली आहेत। त्यामुळे जसं जगामधली एक जागतिक आर्थिक परिस्थिती बदलते, वेगळ्या देशाची धोरणं बदलतात, त्याचा या आय टी क्षेत्रावरती अति ताबडतोब परिणाम होत असतो। इट्स लाईक यू आर कॉन्स्टंटली इन सिंक विथ द वर्ल्ड, यू आर ऑन द सेम पेज। त्याच्यामुळे असं होतं की देशी परदेशी होणारे जे काही बदल आहेत त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या तरुण पिढीवरती होतो आणि तुमच्या डोळ्यामध्ये इतके तारे चमकत असतात की जी काही ग्राउंड रियालिटी आहे त्या वास्तवाचं भान राहत नाही। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या तरुणाईला जी काही काळाच्या निमित्ताने जी काही एक भान यावं लागतं, वास्तव परिस्थितीचं ते भान फारसं नसतं। ते एका अत्यंत छान सुनहऱ्या अशा आयुष्यात जगत असतात आणि मग येणारे जे धक्के असतात ते महाप्रचंड भयंकर असतात आणि ते सहन करता येत नाहीत। हा एक अत्यंत महत्वाचा आहे की दुसऱ्या जर आपण करिअर्स पाहिल्या तर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला झालेले दिसत नाहीत किंवा ते बदल व्हायलाही खूप वेळ लागतो। 2-3 वर्षांनी त्याचे इम्पॅक्ट आपल्याला जाणवत असतात। त्यामुळे आय टी मधले इम्पॅक्ट लगेचच आपल्याला जाणवायला लागलेत। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आय टी क्षेत्र हे जास्त कॉग्निटिव्ह, म्हणजे ज्याला आपण डॉक्टर बर्वे यामध्ये मुद्दा असा आहे की ज्ञान आहे, ज्या प्रकारचे झालेले बदल आणि त्याचा इम्पॅक्ट हा एवढा खोल असू शकतो की त्यामध्ये थेट आयुष्यच सॅक्रिफाईस अशा प्रकारे केलं जाऊ शकतं, आयुष्य स्टेक वरती बसतं। त्याचंच उत्तर तेच सांगतोय मी। काय आहे की या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जी प्रगती होते, जास्तीत जास्त ज्ञान संपादन होतं ते कॉग्निटिव्ह फील्ड, ज्याच्यामध्ये आपण विचार करण्याची शक्ती, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची शक्ती। परंतु हे सगळं घडत असताना आपली इमोशनल डेव्हलपमेंट कशी होतीये की आपल्या आयुष्यातली वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपण कशी स्वीकारणार आहोत, कोणती लाईफ स्किल्स आपल्याकडे असायला पाहिजेत, नकार कसे स्वीकारायचे, एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला नाकारलं, रिजेक्शन मिळालं, मग ते नोकरीतलं असेल किंवा रिलेशनशिप मधलं असेल तर ते पचवायचं कसं, या गोष्टीची त्यांना सवय नसते, माहिती नसते, माहिती करून घेतलेली नसते। त्यामुळे अशा प्रकारे अत्यंत इंटेलिजंट असणारी माणसं इमोशनली ढ असतात असं आम्ही म्हणतो की त्यांनी या गोष्टीचं काही भानच नसतं। त्यामुळे असे धक्के ते पोचू शकत नाहीत। तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की अशी जी तरुणाई असते त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवून त्यांची भावनिक आंदोलनं काय आहेत, त्यांचे विचार आणि त्यांच्या भावना कशा बदलत आहेत, त्यांच्यामध्ये कोणती त्यांची बॉडी लँग्वेज बदलतीये का, बोलणं बदलतंय का, ते किती एकटे आहेत, त्यांना एकटेपणाचा किती त्रास होतोय, या सगळ्या गोष्टीकडे एक चांगली नजर ठेवून अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आयटी क्षेत्राला कुठेतरी व्यसनाधीनतेचा सुद्धा शाप आहे, कुठेतरी त्याचा सुद्धा परिणाम यावर होत असतो।
नाही, याचं कारण असं आहे की आता मी म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या गोष्टी रिजेक्शन करण्याची कोणती आपली ताकदच नसते. खूपदा असंही आपल्याला आढळतं की ज्या प्रकारची आपण ज्या लाईफस्टाईलच्या बहुतेक सगळ्या एस्केपिस्ट आहेत, जे येणारे ताण त्याच्यातनं पटकन कसं निसटायचं, सटकायचं कसं, मग त्याच्यामध्ये अंमली पदार्थ असतील, त्याच्यामध्ये आणखीन हार्ड सबस्टन्सेस असतील, वीड असेल, मॅरिहुआना असेल, अशाने पटकन जर आपल्याला एक रिलीफ मिळतो त्यातनं त्या परिस्थिती आपण कसे दूर होऊ शकतो, हे एस्केपिस्ट लाईफस्टाईल्स आहेत त्याच्यामुळे जे कन्फ्रंट करायला पाहिजे प्रत्यक्ष जीवनातल्या घडामोडीला, त्याची कोणतीही सवय नाही, कोणतीही स्किल्स नाहीत. जसं आयटी क्षेत्र हे स्किल्सवर अवलंबून आहे, तसं ते स्किल्स या इमोशनल स्किल्स पण महत्वाचे आहेत. नक्कीच. त्यामुळे इमोशनल स्किल, ह्या इमोशनल कोशंटवरती हा आयटी क्षेत्रातला तरुण कुठेतरी कमी पडतोय. ह्याची कुठेतरी एक वेगळ्या पातळीवरती जाऊन विचार करण्याची, खरं तर त्याबद्दल ओपन होऊन चर्चा करण्याची गरज आहे. नाहीतर अशा प्रकारे ही निष्पाप आयुष्य थोड्याफार पाय घसरतो, कुठेतरी मनाचा तोल हा ढळतो आणि स्वतःचा जीव घेऊन बसतात. डॉक्टर बर्वे, तुम्ही सविस्तर याबद्दल सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार.